आज तर अशी बेजारी झाली म्हणताल का नाही, लईच बेजारी झाली बघा. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आपल्या घरी आज छत टाकणार होते बघा. छतासाठी थोडी गिट्टी कमी पडू लागली. मग सकाळीच गोकुळची शिवसाई घेतली ना आलो बघा शेताकडे, कारण आपल्या शेड बांधकाम करून गिट्टी उरलेली होती बघा. कामापुरती सापडली बघा गिट्टी. गिट्टी घेतली मग निघालो घराकडे. लगता मामाजी की उमर हो गई रे बाबा. घरी आलो तर गुत्तेदार कम लेबरचं काम चालू होतं बघा इकडं, टाकटूक टाकटूक. तर इकडं आपल्या गजूचं लाईट फिटिंगचं काम चालू होतं बघा. अर्जंटमध्येच करते कधी पण काम हे मशीन तर भलतीच जड आहे बघा. काल रात्री 5 मिनिटं पाऊस आलता बघा, तेव्हापासून आमची लाईट गेली ती आणखीन आली नाही बघा. मग गोपाळ भाईला जनरेटर आणायला लावलं होतं. त्याच्यावर आपली मोटर काय चली नाही बघा. मग लावली बघा गजूचीच मोटर. आता हे सगळं जाडजोड करायला मशीन लावायला जरा उशीर झाला बघा. काम हे तर चांगलं सुरळीत चालू होतं बरं का. त्यांच्या पारी छत झाला की ध्यानी मनी नसताना पाऊसच आला बघा. आता पावसाचं आलंय आम्हाला टेन्शन, आणि यायचं म्हणणं आहे चांगलं असते पाऊस आलेलं, मजबूत होते शेत, एअर निघून जाते. जाऊ द्या म्हणलं आता, हो द्या काय व्हायचंय ते. पाऊस जास्त वेळ नव्हतं बरं का, 10 मिनिटं होतं, मग आता जोरात होतं चांगलं. आता आमची लाईट 5 वाजता येणार होती बघा, मग आता हे पाऊस पडल्याच्या ना आता येत नाही काय की. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, बघू आता उद्या काय होते छताला.